विशाळगडावरचं अतिक्रमण काढावं या मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगड मुक्ती मोहिमेचं आयोजन केलं होतं आणि या मोहिमेला चांगला प्रतिसाद देत संभाजीराजे यांच्यासोबत हजारो शिवभक्त विशाळगडावर पोहोचले। मात्र संभाजीराजे विशाळगडावर पोहोचण्यापूर्वीच काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विशाळगडावर दगडफेकीचा प्रयत्न केला। शिवाय आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पायथ्याला असणाऱ्या अतिक्रमणावर स्वतःच हातोडा चालवला। विशाळगडाच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय आणि त्यावर देखील कार्यकर्त्यांनी तोडफोड करत स्वतःच अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला। इथे असणाऱ्या अनेक दुकानांची सुद्धा तोडफोड करण्यात आली आणि इथल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। विशाळगड मुक्ती आंदोलनासाठी संभाजीराजे छत्रपती जे आहेत ते विशाळगडावरती पोहोचलेले आहेत। आपण ही दृश्य पाहताय, त्यांच्यासोबत हजारोंच्या संख्येने खरतर शिवभक्त जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि स्वतः संभाजीराजे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। विशाळगडाच्या पायथ्यावरती आता संभाजीराजे छत्रपती जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरतर गेल्या अनेक दिवसांपासून ते आवाज उठवत होते, मात्र कुठल्या पद्धतीने प्रशासनाने जे आहे ते इथलं अतिक्रमण काढलं नव्हतं आणि म्हणूनच आक्रमक होत संभाजीराजे यांनी विशाळगडावरती जाणार अशा पद्धतीची घोषणा दिली होती आणि त्या घोषणेनुसार संभाजीराजे छत्रपती जे आहेत ते आता विशाळगडावरती दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण ही दृश्य पाहताय, हजारोंच्या संख्येनं शिवभक्त जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत चर्चा देखील करताना पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर स्वतः कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे हे देखील या ठिकाणी दाखल झाले आणि आपण ही दृश्यांमध्ये पाहताय जिल्हाधिकारी अमोल येडगे स्वतः संभाजीराजे छत्रपती यांच्याशी बातचीत करतायत, संवाद साधतायत। खरतर काही वेळापूर्वीच या ठिकाणी अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती। अनेक अतिक्रमणं जी झालेली आहेत त्या ठिकाणी देखील तोडफोड केल्याची घटना जी आहे ती घडली होती आणि त्यानंतर काही वेळानंतर संभाजीराजे देखील आता या ठिकाणी दाखल झालेले हजारो कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी दाखल झालेले। त्यामुळे नक्कीच प्रशासन देखील त्यांच्याशी संवाद साधते, त्यांना आश्वासित देखील केलं जाते की ही अतिक्रमण केलेली वास्तू आहेत, ज्या घरं आहेत ती देखील या ठिकाणी काढण्यात येतील। प्रशासनाच्या खरतर या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य करण्याची देखील विनंती प्रशासनाकडून केली जाते आणि आपण बघताय हजारोंच्या संख्येनं हे शिवभक्त जे आहेत ते आता विशाळगडावरती चाललेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती ट्रेंड सुरू होता। आज विशाळगड मुक्ती संदर्भातला हा एक ट्रेंड सोशल मीडियावरती पाहायला मिळायचा आणि तोच ट्रेंड कुठेतरी संभाजीराजे यांना देखील काही कार्यकर्त्यांनी जी आहे ती विनंती केली होती, विशाळगड अतिक्रमण मुक्त करा या संदर्भात त्यांनी साथ घातली होती आणि त्यानुसार हे सगळे शिवभक्त जे आहेत ते आता विशाळगडावरती जाताना पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच पुढे जाऊन आता हेच शिवभक्त कशा पद्धतीने प्रशासनाच्या विनंतीला मान देणार हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, विशाळगड, कोल्हापूर। दरम्यान मोहीम राबवणारे संभाजीराजे छत्रपती यांच्याशी बातचीत केली शेखर पाटील यांनी। जाणून घेऊया ते काय म्हणाले। मागील अनेक दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा जो आहे तो गाजत होता आणि त्यासाठीच खरतर संभाजीराजे छत्रपती यांनी चलो विशाळगड ही मोहीम हातात घेतली आणि त्यानंतर आज हजारो शिवभक्त जे आहेत ते संभाजीराजे यांच्यासोबतच खरतर विशाळगडावरती आज पोहोचले होते। इथं जो शिवभक्तांचा आक्रोश जो तुम्ही पाहिला किंवा आपण सर्वांनी त्याचा अनुभवलं, त्याच्यामुळे त्यांना निर्णय हा घ्यावा लागला। मी तर त्यांना 1.5 वर्षापासून म्हणालो हे करा करा करा, पण तुम्ही करतच नव्हता। हे शेवटचा आठवडा सुद्धा मी त्यांना सांगत होतो की लोकांच्या शिवभक्तांच्या फार आक्रोश आहे आणि तो जेन्युइन आक्रोश आहे। त्याच्यात त्यांचा प्रामाणिकपणा होता की खऱ्या अर्थाने हा विशाळगड जो विशाल आहे आणि ह्या विशाळगडाने शिवाजी महाराजांचं संरक्षण केलं होतं आणि हे सगळं असताना इतकं अतिक्रमण झालं होतं, इतकं गलिच्छ पद्धतीने, म्हणजे दुर्गंधी तर एक भाग आहे पण आपल्याला वाटायचंच नाही की हे हिल स्टेशन आहे की विशाळगड आहे आणि हे कुठल्याही शिवभक्ताला खपून घेणार नाही, कुठलाही शिवभक्त खपून घेणार नाही। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि बैठकीला नेमकं त्या कोण होतं आणि एकत्रितच ते आश्वासन असणार आहे का उद्यापासून? मला त्याची डायरेक्ट कल्पना आहे का मी ज्या ठिकाणी उभारलो होतो किंवा ज्या ठिकाणी होती तर मोबाईलची रेंज नव्हती, म्हणून जिल्हाधिकारी आणि संबंधित लोक मुख्यमंत्र्यांची आणि त्या सगळ्या ज्या कमिटी जी मीटिंग चालू त्या सगळ्यांशी बोलत होते
आणि जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला तो जिल्हाधिकाऱ्यांनी मला कळवलं आणि माझ्या माध्यमातून मग मी सगळ्या शिवभक्तांना कळवला. तर आज शिवभक्त आपला ऐकून या ठिकाणून शांत पद्धतीनं चाललेले आहेत, तुमच्यासोबत माघारी चाललेले आहेत. मात्र उद्यापासून ही कारवाई नाही त्या ठिकाणी झाली, अतिक्रमण हटलं नाही, तर पुढची भूमिका संभाजीराजेंची काय? गाठ शिवभक्तांशी. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.